मित्रांनो, बिग बॉस आजपर्यंत जेवढे बिग बॉस झाले 1 2 3 4 5 ह्या सीझन मध्ये आजपर्यंत लोकांनी ज्या व्यक्तीला मिस केलं ते व्यक्ती मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये येणार आहे आणि त्या व्यक्तीची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये त्याच व्यक्तीचं नाव सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो त्याच व्यक्तीबद्दल बोलणार आहे की कोण आहे की अख्खा महाराष्ट्र 4 ते 5 सीझन त्यांची वाट बघत होता. तर चला मग सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगतो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि कमेंट मध्ये मित्रांनो तुमचं मत नक्की मांडा की खरंच हा व्यक्तीची गरज होती का मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये. मित्रांनो, आजपर्यंत कुठल्याही बिग बॉस, हिंदी घ्या, ऑल ओव्हर बिग बॉस घ्या, त्या बिग बॉस मध्ये मित्रांनो असा व्यक्ती आलेला नाहीये ते बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, आज आपण त्याच व्यक्तीबद्दल बोलणार आहे आणि आता त्यांचा प्रोमो पडला होता. मित्रांनो, 5 5:30 किंवा 6 वाजता त्यांचा एक प्रोमो पडला होता आणि त्या प्रोमो मध्ये असं लिहिलेलं होतं की मित्रांनो, शेतात राबणारा एक शेतकरी टास्कला टक्कर देऊ शकतो का. मित्रांनो, मी त्याच व्यक्तीबद्दल बोलतोय की शेतात राबणारा शेतकरी आता बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला गरज होती की एक शेतकरी पुत्र बिग बॉसच्या घरात जायला पाहिजे आणि एक शेतकरी घरात गेलाच पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण त्याच प्रोमोला बघून एवढं खुश होतो की सगळा महाराष्ट्रच खुश असेल. मीच नाही तर सगळा महाराष्ट्रच खुश असेल. कारण की मित्रांनो, एक शेतकरी माणूस बिग बॉस म्हणजे एवढ्या मोठ्या टीव्ही शो वर जातो, ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट काय आहे मित्रांनो. मला कमेंट मध्ये नाव नक्की सांगा मित्रांनो त्यांचं की ते कोण आहेत की शेतकरी पुत्र की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येणार का रविराज साबळे आहेत का दुसरं कोणतरी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग मित्रांनो, बाय बाय.